अमृतरूपी काव्याचे पेले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणास गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या 4 ओळी आपणापुढे सादर करणार आहे. त्या पहा. आता गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तर गुरुपौर्णिमा ही आषाढी पौर्णिमा म्हणजे त्याला व्यास पौर्णिमासुद्धा म्हणतो. आता ही गुरुपौर्णिमा पारंपरिक पद्धत आहे. ही भारत, भूतान, नेपाळ या देशामध्ये साजरी केली जाते. आणि एवढंच काय, हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय मोठे या दिनाला महत्त्व देतात आणि असं धामधुमीने ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आता पूर्वी आपण काय करत होतो, असं म्हणत होतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं पूर्वी काळी म्हणत होतो. आता मी माझ्या कवितेला सुरुवात करते. ते पहा. आषाढी गुरुपौर्णिमा खूप महान दिन. आषाढी गुरुपौर्णिमा खूप महान दिन. गुरुस पाठवा प्रेम आदर कृतज्ञता महान. गुरुस पाठवा प्रेम आदर कृतज्ञता बघून. आपुले गुरुवर्य केवळ नाही ज्ञानदाता. आपले गुरुवर्य नाही केवळ ज्ञानदाता. संस्कार विवेक जीवना मिळे दीपस्तंभ मानता. आपले गुरु नसते ज्ञानदाताच नाही तर संस्कार विवेक जीवना मिळे दीपस्तंभ मानता. भारतीय संस्कृती आहे खूपच महान. परंपरागत भारतीय संस्कृती आहे खूपच महान. आयुष्य योग्य मार्गदर्शन दावी. साऱ्या गुरुजनांना करूया वंदन. आपुल्या आयुष्य योग्य मार्ग दावी. साऱ्या गुरुजनांना करूया वंदन. आषाढी एकादशी महर्षी व्यासचा जन्म झाला. आषाढी एकादशी महर्षी व्यासाचा जन्म झाला. महाभारत वेद रचना करून दैवे पायन जाहला. महाभारत वेद रचना करून दैवै पायन जाहला. आध्यात्मिक साधनेनेच बोधी प्राप्त झाले. आध्यात्मिक साधनेनेच बोधी प्राप्त झाले. सारनाथला बुद्धाने शिष्यास पहिले प्रवचन दिले. सारनाथला बुद्धाने शिष्यास पहिले प्रवचन दिले. आध्यात्मिक शिक्षकांचा केला जातो सन्मान. ह्या दिवशी गुरुपौर्णिमेला आध्यात्मिक शिक्षकांचा केला जातो सन्मान. वैदिक परंपरेत व्यक्ती ग्रंथ पूजन तत्वाचे पालन. वैदिक परंपरेत व्यक्ती ग्रंथ चे पूजन तत्वाचे करी पालन. भारत नेपाळ भूतान गुरुपौर्णिमा महत सण. भारत नेपाळ भूतान गुरुपौर्णिमा महत सण हिंदू जैन बौद्ध धर्मीयाद्वारे करी साजरा दिन. हिंदू जैन बौद्ध धर्मीयाद्वारे करी साजरा दिन.
शाळा महाविद्यालय शिक्षक अध्यापन करणारे, शाळा महाविद्यालय शिक्षक अध्यापन करणारे, कला विद्या गुरु मार्गदर्शन करणारे, कला विद्या गुरु मार्गदर्शन करणारे. तर सर्वच गुरुविषयी कृतज्ञता आज आपण व्यक्त करूया. सर्वच गुरुविषयी कृतज्ञता आज आपण व्यक्त करूया आणि त्रिवार गुरुला वंदन करूया. त्रिवार गुरुस वंदन करूया. अशा प्रकारे आपण आपल्या गुरुचा सन्मान, आदर, कृतज्ञता पाळायला पाहिजे. ही कविता अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.